हॅलो आई, मी राधिका बोलून राहिली. हॅलो राधिका, का ग बाई कुठे आहेस तू? आई, मी नाना नानींकडे. नाना नानींकडे? कोण बा? आता कसं सांगू तुम्हाला. यांनी तिला घरात आणून ठेवली. कोणाला? ऑफिसवालीला? हो. ए भैताड, हा असा काऊन मागून राहिला बापा? ये घरच्या लक्ष्मीला घराबाहेर काढते आणि बाहेरचीला घरात आणून ठेवते. कसं होणार याचं? आई, यांना काही होणार नाही, पण त्या पोरीची वाईट वेळ मात्र जवळ आली. आता तिचं सगळं बिघडणार, त्यासाठीच मी इथे आली. राधिका, हो आई, त्या मतलबी बायकांना असं वाटत राहते की आपण संसार, नवरा, पोरगा या सगळ्यात अडकलोय म्हणजे आपल्याला काही येतच नाही, काही जमतच नाही. पण नाही आई, मी आता तिला दाखवूनच देणार आहे. एका गृहिणीने जर मनात आणलं ना, ती अख्खं जग बोटावरती नाचवू शकते. बस 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 राधिका, बस. हेच पाहिजे होतं. दाखवूनच दे तिला तिची काय अवकात आहे ती. हे पाय राधिका, तुला कसली मदत लागली तर मी आहे. मी तुझ्या पाठीशी उभी आहे, कळलं? हो आई, आज त्याचसाठी तुम्हाला फोन केलाय. मला तुमचा आशीर्वाद हवाय, बाकी काही नको. तुम्ही फक्त अथर्वची काळजी घ्या. अथर्व ठीक आहे ग, तू त्याची अजिबात काळजी करू नको, झोपलाय तो. राधिका, मला खूप वाटून राहिलं की तिथे यावं आणि तुझी मदत करावी. चांगलं त्या सटवीला सोलून काढावं. मी खूप तुझ्या बरोबर. अथर्व माझ्या बरोबर आहे ना, म्हणून मी तिथे नाही येऊ शकत. मी अथर्वला सांभाळते. बस तिथून मी तुला एकच गोष्ट देऊ शकते राधिका, ती म्हणजे खूप 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 आशीर्वाद. मला माहित आहे तू जे ठरवलंय ते तू करशीलच, आणि करायचंच बरं राधिका. आता मागे नाही हटायचं. संसार तुटलेल्या एका सुनेला तिच्या सासूकडनं खूप 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 शुभेच्छा राधिका. ऑल द बेस्ट. थँक्यू आई. आता बघाच तुम्ही, तुमची ही सून त्या पोरीला कसं घरातनं बाहेर काढते ते. बस, मी त्या पाठीशी उभी आहे. आणि हे बघ, आता ठरवलंय ते करायचं बरं, मागे नाही हटायचं. हो. घ्या, शेवटी गेलीस ना आपल्या सोसायटीत राहायला. उगाच इथे राहून कशाला जीवाला त्रास करून घेत होती कोणास ठाऊक. ए, सोसायटीत गेली म्हणजे तिच्या घरी नाही गेली, दामले नानांकडे गेली राहायला ती. इथं आपल्या घरी काय काटे टोचत होते तेव्हा म्हणायची मला कुणाचा आधार नको, हे नको, ते नको. मग आता त्या दामले नानांचा आधार कसा काय घेतला होती ना? काय नाही हो, आपल्या घरी राहणं जमतच नव्हतं तिला. मोठ्या घरात राहायची सवय लागली आहे ना. बस फालतू बडबड करू नको. बाईताड, गरिबीत दिवस काढलेत आम्ही. माझ्या बहिणीला चांगलं ओळखतो मी. 10 बाय 10च्या खोलीत दिवस काढलेत तिनं सुरुवातीचे गुरुनाथ बरोबर. हे त्या मोठ्या घराचं काही सोयरसुतक नाही आम्हाला. अहो मग त्या दामले नानांच्या घरी कशाला गेली? स्वतःच्या घरी का नाही गेली? कारण ती पोट्टी आली ना तिथे, शनाया. अगो बाई, स्वतःहून आली आहे की कुणी? नाही ग, हे बाहेरच घेऊन आलंय तिला गुरुनाथ. म्हणजे गुरुनाथ आता इरेलाच पेटलेला दिसतोय. मला काय आपल्या राधिकाचं खरं वाटत नाही. मला नाही वाटत गुरुनाथ आता तिला परत घरी बोलवेल. असं तुला वाटतंय कारण तू तिला ओळखत नाहीस, पण मी माझ्या बहिणीला पुरा ओळखून आहे. ती तिकडे कशाला गेली असेल माहितीये? या दोघांना धडा शिकवायला. तिच्या समोर राधिका कशी टिकेल? मला तर उलटच वाटून राहिलं बाप्पा. म्हणजे राधिका समोर ती कशी टिकेल असं वाटून राहिलं मला. राधिका दिसते साधी भोळी, पण एकदा जिद्दीला पेटली ना,
कायच्या काय करून दाखवते. असं आजवर केलंय काय तिनं? काय केलं? तुला एक गोष्ट सांगतो. आमच्या एरियातल्या एका पोरीला आमच्याच एरियातला एक पोरगा खूप छेडायचा. कुठेही ती गेली की हा पोट्टा तिथे उभा. कधी शिट्टी वाजव, कधी कॉमेंट्स पास कर. त्या पोरीला फार हैराण करून सोडलं ना बाप्पा. मग मग बालीला कळलं नाही, मग झालंच. तो पोटात फार हैराण होऊन बसला. पुरा परेशान झाला ना बाप्पा. म्हणजे काय केलं काय राधिकानं? हे काय केलं तिनं, आमच्या एरियातले सगळे लोक तिला ओळखत होते, ते सगळे तिला मानत होते. तिने सगळ्यांना जाऊन सांगितलं की तो पोट्टा आला की शिट्टी वाजवायची. मग काय, 10 वर्षाच्या लहानग्या पोरापासून 60 वर्षाच्या आजोबापर्यंत प्रत्येक माणूस त्या पोराला बघून शिट्टी वाजवायचा. अगदी पोरी बाळी, ताई, आत्या, काकू, आज्या सुद्धा. हो बाई, तो पोरगा दिसला की वाजव शिट्टी, पोट्टा आला की वाजव शिट्टी. असा परेशान करून सोडला त्याला की तो एरियात सोडून गेला. अगं, एका दुसऱ्या पोरीसाठी ती हे करू शकते. हा तर तिचा स्वतःचा संसार आहे. राधिकानं मनावर घेतलं ना तर त्या शनाईची पुरती वाट लागून जाईल. मला तर त्या शनाईचीच काळजी वाटून राहिली बाप्पा. देवा, वाचव रे बाबा त्या शनायाला. काय चाललंय? वाचत नाहीयेत तर नुसती पानं कशाला उलटताय? बंद करा पुस्तक आणि झोपा आता. औषध मात्र घ्या आधी. सध्या फक्त डोक्यात एकच विचार चालू आहे, राधिकाचा. हे घ्या. हे कशाला? अहो कशाला काय? सकाळी केवढा त्रास झाला तुम्हाला. उगाच विषयाची परीक्षा नको. चला घ्या. असायला काय झालं? ते होय, नाही, तू पण ओळखलं नाहीस म्हणजे कमाल झाली. ओळखलं नाही? कमाल झाली? काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. अगं, आजारी पडण्याचं नाटक होतं ते. काय? राधिकाने इथं थांबावं म्हणून.